Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Angel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So, आज आहे 24 hours duty ready झालो आहे. रचना आहे किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे. नाईसा थोड्याच वेळात उठणार आहे कारण नाईसाची स्कूल आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, live your life to the fullest, live as if today is your last day. And yes, live, laugh and love. Good morning. Good morning. So टिफिन रेडी होता है. सो नक्की बघा आमची टिफिन सिरीज. आज काय स्पेशल आहे टिफिन मध्ये आणि ब्रेकफास्टला आज काय चपाती. ठीक. सो चहा आणि चपाती. हॅलो. सो सनी गेला सकाळी, जसं की तुम्ही पाहिलं. नाईसा पण नंतर स्कूलमध्ये गेली. मग मी बिझी झाली, व्हिडिओ एडिट केलं, श्रुतिका बरोबर वर्कआउट झालं. त्याच्यानंतर 1-2 शूट्स झाले माझे. सो आता मी फटाफट रेडी होते. वाजले आहेत 11:25. नाईसाच्या स्कूलमध्ये 12 वाजता मीटिंग आहे. जे लास्ट असेसमेंट टेस्ट त्यांची झालेली त्याचं रिपोर्ट मिळणार आहे आज. आणि जर आम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर ते सुद्धा आम्ही टीचर्सला विचारू शकतो. सो त्याच्यासाठी आता क्विकली रेडी होते. जेवण वगैरे सकाळीच माझं झालंय. आईंनी भाताचं कुकर सुद्धा आता लावलेलं आहे. सो लेट्स गो. सो वी आर बॅक फ्रॉम स्कूल. नाईसाने छान असेसमेंट लिहिलेलं, बट काही सिली मिस्टेक्स केले. हो ना? बीला डी लिहिलंयस. बलून होतं ना ते, मग तू डी लिहिलं बाबू. आणि काउंटिंग मध्ये पण गडबड केली. 11 होते ते फिश. तू किती लिहिले? 18. वेगळंच मी जे म्हणते ते. बाकी ओव्हरऑल तिचं खूप चांगलं आहे, है ना? डान्सिंग, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज, फुल ऍक्टिव्ह आहे नाईसा क्लासमध्ये. तू मस्त डान्स करते का? पाठी पडशील. कशी डान्स करते? चला 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 ठीक आहे. नाईसाने फुल टिफिन खाल्लेला आहे. गुड गर्ल. आणि काय बघितलं? छान टिफिन खाल्लं. मला सांग, चिक्की कोणी खाल्ली? मला बोली देऊ नको ना. दिवसांनंतर मी झूकवरनं 2 बॅग्स मागवले आहेत. कारण झूकचं तुम्हाला माहितीच असेल, न्यू कलेक्शन येत असतं. ज्यांना कोणाला माहीत नसेल मी त्यांना सांगते, झूक हा एक इंडियन ब्रँड आहे. क्रुएल्टी फ्री आहे. त्याचबरोबर पेटा अप्रूव्ड आहे. ह्यांच्या बॅग्समध्ये जे डिझाईन्स येतात ते अमेझिंग येतात. सो ह्यावेळेस मी जी बॅग मागवली आहे ती आहे ही लुना हँडबॅग म्हणून. तुम्ही ह्याची प्रिंट बघू शकताय. सो अशी प्रिंट माझ्याकडे नाही आहे. ह्याचा इवन तुम्ही शेप बघू शकताय की किती सुंदर आहे. प्लस झूकच्या बॅग्स बद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे. व्हेन इट कम्स टू स्पेस, एवढं स्पेस तुम्हाला मिळतं ना त्याच्या बॅगमध्ये. तुम्ही एका वेळेस खूप काही गोष्टी कॅरी करू शकतात आणि तुम्ही इझिली कशावरही घेऊ शकतात. वेस्टर्न वर, ट्रेडिशनल वर, ऑफिस गोईंग लोक सुद्धा ह्याला घेऊ शकतात. किती सुंदर दिसतीये ना बॅग. आणि मला ह्याची प्रिंट सुद्धा खूप आवडली आहे. आणि दुसरी जी मागवली आहे ती आहे ही झूकची बकेट. अमेझिंग आहे. ह्याच्या आधी सुद्धा मी 2 मागवले आहे. त्याची प्रिंट वेगळी होती आणि दिस प्रिंट इज डिफरंट. त्याचबरोबर तुमच्यापर्यंत एक गिव्ह अवे मी घेऊन आलेली आहे. सो गिव्ह अवे मध्ये तुम्हाला काही रूल्स फॉलो करायचे आहेत आणि जे पण टॉप 3 विनर्स असतील त्यांना ही बॅग मिळणार आहे. रूल्स आर, तुम्हाला झूकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकनला प्रेस करायचं आहे. सेकंड, कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला झूक बॅगची तुमची फेवरेट प्रिंट याच्याबद्दल सांगायचं आहे. त्याचबरोबर 3 फीचर्स ऑफ झूक हे सुद्धा मेन्शन करायचं आहे. 4, तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स किंवा रिलेटिव्हजला इन्व्हाइट करायचं आहे अँड आस्क देम टू सबस्क्राईब झूक यूट्यूब चॅनल. 5th, तुम्हाला झूकच्या यूट्यूब चॅनलच्या लेटेस्ट कम्युनिटी पोस्टवरती कमेंट करायचं आहे आणि तिथे तुम्हाला लिहायचं आहे इन्व्हायटेड बाय. 5 रूल्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत अँड देन
the top 3 will get this beautiful bag, जी मला पर्सनली खूपच आवडली. वाजले आहेत 7:10. नायसा उठले. नायसाची मस्त प्रार्थना वगैरे झाली आणि आता नायसा अभ्यास करतीये. बाबू लाईनवर लिहायचं. हे बघ, ही जी लाईन आहे ना त्याच्यावर पूर्ण तुझं नेम यायला पाहिजे. तू कसं वर खाली लिहिले समजणार कसं काय लिहिलेस? इरेज कर आणि परत लिह. विच लेटर? Which letter? Y. खाली कुठे बाबू? S. Small a. Small. Go. Go up, come down and kick. Good girl. नायसाचं स्कूलचं होमवर्क झालेलं आहे. आता मी तिला घरी दिले लिहायला. त्यात त्यांचे ते हे एवढे स्मॉल लेटर्स स्कूलमध्ये शिकवलेत. सो आता मी तिला इकडे डॉट्स काढून दिलेत. हे झालं अल्फाबेटचं आणि नंबर्ससाठी 1 to 9 इथे दिले आणि 10 पूर्ण पेज तिला फिल करायचंय. ओके. ती पण अभ्यास करते बाबा. काय लिहिते ती? तिला पण पेन आणि हे दिलंय. गुड गर्ल. हे तू काय चाललंय तुझं? हे काय लिहिलंय नायसू? हे एवढं छोटं छोटं छोटं? मी असं लिहिलंय का? तो लेटर लिहिते ते काय आहे ते बोल. काय आहे? कोणता लेटर आहे हा? F for apple. Good girl. मी बनवतीये सोया चंकचं एक रेसिपी ज्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करणार आहे. सो मला सोया चंक क्रिस्पी बनवायचं आहे आणि त्याचबरोबर टिक्की सुद्धा बनवायचं आहे. हां बोला. काय? आई स्पेशल बनवणार आहे. ओ वाव. सो आता इथे मी पाणी गरम करत ठेवले. जास्त पाणी गरम नाही करत आहे. हे जे सोया चंक्स आहेत हे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत. लगेच शिजतात. कर स्वतः हे व्यवस्थित कुक झालेले आहेत. ह्यातलं जे पाणी आहे ते आपण स्ट्रेन करून घेऊया. सो माझ्याकडे हे तुम्हाला माहितीच असेल इंडस व्हॅलीचा स्ट्रेनर आहे. फक्त इकडे असं लॉक करून ह्याला उलटं करायचं आहे म्हणजे जे पण पाणी आहे एक्सेस वॉटर ते सगळं काही निघून जाईल आणि आपल्याला इझी होऊन जातं ह्याच्यामुळे. सो आता ह्याच्यातलं जे काही एक्सेस वॉटर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं. सो आता मी यात ऍड करते दही, थोडीशी हळद, मसाला, मीठ, किचन किंग मसाला, थोडासा पावभाजी मसाला, व्हाईट पेपर. मला आता आपल्याला सगळ्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि येस लिंबूला 5 मिनिटं झाकून ठेवूया म्हणजे जेणेकरून जे काही मसाले आहेत ते प्रॉपरली आतमध्ये मुरतील. सो मी हे 2 वेजनी करणार आहे. एक इथे मी ऑइल गरम करत ठेवले, गॅसवर करणार आहे
आणि एक करणार आहे एअर फ्रायरमध्ये. सो माझ्याकडे अगारोचा एअर फ्रायर आहे. सो ह्यात आपण 0 ऑइल प्लस लेस ऑइल दोन्ही प्रकारे बनवू शकतो. खूप सोपं आहे. एका वेळेस दोन्हीसुद्धा आपण यूज करू शकतो किंवा एका वेळेस एकसुद्धा यूज करू शकतो. आता मला फक्त एकच ट्रे यूज करायचं आहे, सो मी एकच साईडला ठेवणार आहे. इथे आपण टायमर वगैरे सेट करू शकतो. सो जे इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे. बोला नको. हे डॉलचा अभ्यास वाटतं आणि हा तुझा अभ्यास. चलो जा. नाव इट्स युअर टीव्ही टाइम. दोन्ही बुक्स आतमध्ये ठेव, जागेवर ठेव. डॉलला पण आतमध्ये घेऊन जा. नायसाला सांगितले की ते मिनी पटेटोज आहेत. हे मिनी पटेटोज देते हा तुला. सो आपण पॅरेंट्स आपल्या मुलांना किती इझिली ट्रिक करून जातो ना, म्हणजे इन शॉर्ट किती इझिली गंडवू शकतो. ते काही हेच करते जेव्हा कधी त्यांना त्यांच्या मुलाला कोणत्या नवीन फूड आयटम बरोबर इंट्रोड्यूस करायचं असेल तर एक तर आपण सरळ सांगतो किंवा थोडंसं गंडवतो. सो माझं तेच चालू आहे. सो खाली इथं तुम्ही बटर पेपर ठेवा किंवा डायरेक्टली टाका. आता मी डायरेक्टली टाकते कारण माझं बटर पेपर नाही आहे. आणि तुम्हाला एकदमच नो ऑइलमध्ये करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा थोडंसं ऑइल स्प्रिंकल करा. सो माझ्याकडे हे स्प्रिंकलर आहे, ह्याच्या हेल्पने आपण हे बघा असं तुम्ही त्याला स्प्रिंकल करू शकता. आता हे मला लोकल स्टोअरमध्ये मिळालं. सो हे यम झालंय, पण जसं हे तुम्हाला क्रिस्पी दिसते नाही तसं क्रिस्पी नाही झालं. मला असं वाटतं कदाचित मला ह्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायला पाहिजे होतं, जेणेकरून हे थोडं क्रिस्पी होतील. नाहीतर ह्याची टेस्ट खरंच खूपच यम झालेली आहे आणि अजिबात ऑइलीसुद्धा नाही आहे, म्हणजे ऑइल असं जास्त लागत नाही आहे तोंडाला वगैरे. सो लेट्स सी आता एअर फ्रायरमधलं कसं होतं. सो जी पण रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते, नॉट नेसेसरी ना की मी पण त्यात एकदमच प्रो असेल. मी फर्स्ट टाइमच ही ट्राय केलेली आहे. मी असाच विचार केला की लेट्स ट्राय. आपण युजली कबाब्स वगैरे करतो तर मग आपण सोयाला सुद्धा करूया. बट हे ना दिसायला खूप सुंदर दिसत आहे, टेस्टला पण खूप छान आहे, पण खूप सॉगी झालेत. लाईक तोंडात टाकल्यावर त्याची क्रिस्पीनेस पाहिजे ना ते नाही येते. सो जसं मी मगाशी म्हटली कदाचित कॉर्नफ्लॉवर टाकायला पाहिजे होतं किंवा टाकलं असतं तर ते क्रिस्पी झालं असतं, पण मग ते आतमध्ये कसं क्रिस्पी झालं असतं मला हा पण प्रश्न आहे. सो जर इन केस तुम्हाला कोणाला माहिती असेल याची एक्झॅक्ट रेसिपी तर माझ्याबरोबर तुम्ही नक्की शेअर करा. नॉट ऑलवेज ना की मी पण राईट असेल, मी सुद्धा कुठे ना कुठे चुकूच शकते. सो फॉर शुअर ही रेसिपी करण्यात मी चुकली आहे. एक इन्ग्रेडियंट कोणतं तरी मिसिंग आहे जे मला नाही समजत आहे. सो तुम्ही मला नक्की सांगा. डीप फ्राय करून देणं आपल्या मुलांना इट्स लाईक एकदमच अनहेल्दी, म्हणून मग मी ह्यात टाकलं आहे. लाईक एअर फ्रायरमध्ये पण टाकलंय. बट एअर फ्रायरचं नायसाला किती आवडेल मला ते पण नाही माहीत. मी तिला दोन्ही टेस्ट करायला देणार आहे. मेन म्हणजे नायसासाठी हे फर्स्ट टाइम असणार आहे सोया चंक्स. मी पण जास्त बनवत नाही घरी. मला माहिती आहे तुला सॉस नाही आवडत, बट तरी मी तुला दिलंय. हे नाही सो खाली बस, टेस्ट करून बघ कसं आहे. आवडला मिनी पटेटो? आय डाऊट नाही झालं हे आवडलंय. ती आता मला म्हणतीये की मला आवडले आई. थोड्या वेळानंतर सगळं घेऊन येईल आणि बघेल आई चांगलं नाही झालंय तुझं. आय होप की तिला आवडलं असेल. मुलांना
कोणत्या नवीन गोष्टी देणं म्हणजे खूपच डिफिकल्ट झालेलं आहे. आणि आई तर मला म्हणते की ती सेम तुझ्यावर गेली आहे. माझं पण असंच आहे. कोणती नवीन गोष्ट म्हणजे मी पण अशीच होती आधी ना. कोणती नवीन गोष्ट ट्राय करायची असेल ना तर खूप खूप किचकटपणा होता. आई तर कंटाळायची माझ्या पाठीमागे. बट तसंच झालंय. आई बोलते तू मला त्रास दिले ना म्हणून ती तुला तशी त्रास देते. ठीक आहे. सो कधी कधी एका वेळेस 2-2 जागेवर असणं म्हणजे खूपच डिफिकल्ट गोष्ट आहे. मी असं का म्हणते तुम्हाला दाखवते. हे बघा काय हालत झाली त्याची. ते नायसाला देण्याच्या मागे हे ते मी बघायलाच विसरली. बट मी टेस्ट केलंय. खूप अमेझिंग हे लागतंय. म्हणजे हे जे फ्राय केलंय ना त्याच्यापेक्षा एअर फ्रायर मध्ये खूप छान लागतंय. जे ते मसाला वगैरे सगळं एकत्र आलेलं आहे ना ते खूप छान लागतंय. प्लस क्रिस्पी सुद्धा झालंय. म्हणजे मला असं वाटतं एअर फ्रायर मध्ये करण्यातच चांगली गोष्ट आहे. मसाले पण चांगले लागतात. छान झाले. पण हे आता ही अशी गडबड झाली तो मी परत एकदा ठेवते. असं केलं काही खाल्लं नाही बघा हिने. मला दुसरं काय हे पाहिजे स्टिक आईस्क्रीम वाला. आईस्क्रीम स्टिक पाहिजे. आईस्क्रीम स्टिक प्लीज. आता 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 बनवते जा. सो एक ट्रायल फेल गेलेला आहे. आता तिला पाहिजे आईस्क्रीम स्टिक. इन शॉर्ट लास्ट टाइम मी तिला पालक जेव्हा इंट्रोड्यूस करायचं होतं तेव्हा मी तिला ते आईस्क्रीम स्टिक्स असतात ना त्याच्यात ते असं कोट करून तिला दिलेलं आणि तिने आवडीने ते खाल्लेलं. सो आज पण मी टिक्की करणार आहे सोयाचं. मी थोडे सोया इथे ठेवलेले आहे. सो त्याचं लेट्स सी आवडते. सो आता ह्यात मी टाकले सोया, त्यानंतर ग्रीन पीस, ग्रीन चिली आणि कोरिअंडर आणि ह्याची आता मी पेस्ट करून घेते. सो ह्याच्यात आता मी टाकणार आहे आलं लसूण पेस्ट. पनीर ग्रेट करून टाकणार आहे. मी यात टाकते थोडंसं चीज. दिस इज ऑप्शनल. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही टाका किंवा नका. यात टाकते मीठ. सो बाइंडिंगसाठी मी थोडंसं बेसन टाकते. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ब्रेड क्रम्स, पोहे हे सुद्धा यूज करू शकता. सो नायसाचे लॉलीपॉप रेडी आहेत. आय होप तिला आता हे आवडेल. गारवून दे जरा मग खा. आवडलं तुला? सो नायसाला फायनली टिक्की आवडलेली आहे. मग मी तुला स्कूल मध्ये पण देऊ शकते ना? चालेल डन. पहिले ते 2 संपव आणि मग नंतर पाहिजे असेल तर देईल. कारण भात पण खायचा ना अजून. आणि एक्स्ट्रा टिफिनला ठेव. उद्यापर्यंत खराब नाही होणार का? पुरे. तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना हे देऊ शकता. सिम्पल इंग्रेडियंट्स पासून मी बनवलेलं आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुमच्या मुलांना हे असं काही द्यायचं असेल आणि इंटरेस्टिंग बनवायचं असेल तर हे आणून ठेवा. ह्याला प्रॉपरली वॉश करा, तेल लावा आणि मग नंतर ते फ्राय करा. सक्सेसफुल फायनली. म्हणजे मी एवढं जे बनवलं मला तेच भीती होती की नायसाला आवडते की नाही. सो ते चंक्स तर तिने नाहीच खाल्ले. बट हे तिला फायनली आवडले म्हणून मी खुश आहे. सो हे आता माझं सुद्धा डिनर होणार आहे आणि हेल्दी आहे. म्हणजे मी मगाशी ते चंक्स खाल्ले की माझं पोट भरलंय. तर आता हे पण 2 टिक्की खायला माझं पण फुल होतं. खाल्लं असू दे. झालं पोट भरलं. अरे पोट भरलं बोलते ना तू. थांब जरा 5-10 मिनिटांनंतर भात देते. तर लगेच देऊ. सो आता वाजले आहेत 10:15. सगळं काही वाइंड अप झालेलं आहे. नायसा सुद्धा मस्त जेवली. तिला सगळी कडधान्य आवडतात.
मग वालाचं बिरडं केलेलं, भात आणि वालाचं बिरडं मस्त पोट भरून ती जेवली आहे. आणि मी तेच विचार करत होती की पॅरेंटहूड किती डिफिकल्ट आहे. म्हणजे आपल्या आईवडिलांनी आपल्याला कसं वाढवलं, आपले टँट्रम्स, आणि तरी आपण मे बी त्यावेळेस थोडं वेगळं असं. आत्ताचा जनरेशन हा खूप वेगळा आहे, त्यांचे काहीतरी वेगळ्याच लेवलचे टँट्रम्स आहेत. आणि पॅरेंटहूडपेक्षा मदरहूड खूप डिफिकल्ट आहे, कारण मुलांना समजून घेणं आणि मेन म्हणजे पेशन्स असणार गरजेचं आहे. नवीन गोष्टींबद्दल त्यांना सांगणं, मग ते फूडबद्दल असो किंवा काही असो, सगळं काही एक्सप्लेन करताना आपली जी हालत होते ना ती फक्त आपण मदर्स ह्यांनाच माहिती आहे. त्यांचे ते टँट्रम्स, आणि नाही आवडलं तर मग आपला मूड जातो, बट स्टील आपण काही ना काहीतरी नवीन नवीन त्यात वे आउट काढतो. आणि एक वेगळीच देवाने आपल्याला पॉवर दिलेली आहे की हे नाही तर लगेच हे नाही तर हे, वी जस्ट कीप थिंकिंग ऑन इट. आणि छान वाटतंय. जी पण ही पूर्ण जर्नी चालू आहे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींना रिलेट करत असाल. सो चला मग, एनिवेज हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.